वर्धा जिल्हा परिषदेत उसनवारी म्हणजे प्रतिनियुक्ती तत्वावर करण्यात आलेल्या ओएसडी नियुक्तीवरून नवा वाद निर्माण झाला आहे। एका मंत्र्याकडे पदस्थापना असताना संबंधित अधिकारी दुसऱ्याच मंत्र्याच्या कार्यालयात कार्यरत होते असा आरोप काँग्रेसने केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून अनुशासनात्मक कारवाई करण्याची मागणी पक्षाने केली आहे। वर्धा जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानदा फणसे यांची प्रतिनियुक्ती तत्वावर राज्यमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग यांच्या 25 मार्च 2025च्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 3 एप्रिल 2025 पासून त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याची नोंद दिली होती। मात्र काँग्रेसचा आरोप आहे की एका मंत्र्याकडे पदस्थापित असतानाही डॉक्टर फणसे जवळपास 1 वर्ष दुसऱ्याच मंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत होत्या। हा प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या विरोधात असून शासकीय नियमांची पायामल्ली करण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वर्धा जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच अशा प्रकारच्या इतर नियुक्त्यांचीही चौकशी करण्याची मागणी यांनी केली आहे। दरम्यान या आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते आणि शासन स्तरावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।